आपण पाहणार आहोत आर्यवर्कसाठी लागणारं साहित्य। हा जरी थ्रेड जो आपण आर्यवर्क स्टिच करण्यासाठी वापरतो, ही आपली आरी जिचा वापर आपण आर्यवर्क करण्यासाठी वापरतो। नंबर 14 0.5 mm आहे। सुरुवातीला बेसिक शिकण्यासाठी आपण ह्या आरीचा वापर करतो। अशा प्रकारचे हे कुंदन लहान मोठे साइज मध्ये अजून वेगळ्या पॅटर्नचे आपण चंद्रकोर बनवण्यासाठी ह्याचा वापर करतो। हे पानांच्या आकारांचे हे आपले शुगर बीड्स ज्याचा आपण सुरुवातीला शिकण्यासाठी वापर करतो। हे लहान मोठे साइज मध्ये असणारे मोती जे आपण डिझाइन बनवण्यासाठी वापर करतो। हे स्टोन चेन बॉल चेन ह्याचा वापर पण आपण डिझाइन करताना करतो। हे बॉल चेन आणि स्टोन चेन चिटकवण्यासाठी आपण हा B7000 ग्लूचा वापर करतो। किंवा आपल्याला काही डिझाइन ड्रॉ करण्यासाठी अगोदर स्टार्टिंगला शिकण्यासाठी तर आपण हे ग्लास पेन्सिल ह्या पेन्सिलचा आपण वापर करतो। तसा आपण हा जरी थ्रेडचा वापर करतो आर्यवर्क शिकण्यासाठी, त्याच प्रकारे हा सिल्क थ्रेडचा पण वापर आपण आर्यवर्क शिकण्यासाठी करतो। हे लक्ष्मी कॉइन ह्यांचे पण आपण डिझाइन बनवण्यासाठी वापर करतो। ही इम्पॉर्टंट म्हणजे ही आर्यवर्कसाठी लागणारी रिंग जी की 18 इंचची असते। 18 इंचची असते। हा त्याचा इनर लेयर आणि हा वरचा आउटर लेयर इथून हे फिट करायसाठी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी असते। ह्या रिंगला आपण आपलं ब्लाऊज जोडून डिझाइन आर्यवर्क करतो, त्याला जोडायचं ॲडजस्ट करायचं। नंतर ही पूर्ण रिंग आपण अशा प्रकारचे स्टँड असतं, ह्या स्टँडला नंतर आपण ती रिंग ॲडजस्ट करतो। तर अशा मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या पॅटर्नचे असणारे डिझाईन कुंदन वगैरे भेटतात। सध्या बेसिक आपल्याला आर्यवर्क शिकण्यासाठी एवढं साहित्य खूप पुरेसं होतं। अजून ही रिंग कशी जोडायची, कसे ॲडजस्ट करायचं, स्टँडला कसे ॲडजस्ट करायची हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईल। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।